आज आपण वेगवेगळ्या प्रकारच्या लस्सी बघणार आहोत। बाहेरील एक लस्सीच्या किमतीत आपण घरी 5 प्रकारच्या लस्सी बनवू शकतो। नमस्कार, कुकिंग विथ ललिता नंदाळे या खानदेशी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मला सपोर्ट करण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। सर्वात आधी 1 लिटर दुधापासून दही बनवून घेतलेले आहे। आपण त्यावरील साय बाजूला काढून घेऊ। मार्केटसारखी लस्सी बनवण्यासाठी दूध रात्री मुरवण्यासाठी ठेवा आणि दुसऱ्या दिवशी लस्सी बनवायला घ्या, जेणेकरून दही जास्त आंबट होणार नाही आणि अगदी मार्केटसारखीच लस्सी बनवता येईल। सर्व साय काढून झालेले आहे। त्यात बारीक केलेले वेलदोडे, आवडीप्रमाणे पिठी साखर घालून घेऊया। चांगल्या प्रकारे घुसळून घ्यायचं आहे। आवश्यकतेप्रमाणे पाणी आणि बर्फ घालून घ्या। मी साधारण मोठा 1 कप बर्फ आणि 1 ग्लास पाणी ॲड केलेले आहे। लस्सी बनवून तयार आहे। लस्सी अशी पण प्यायला अतिशय छान लागते, पण आपण वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये बनवणार आहोत। एका ग्लासमध्ये घुसळलेले दही घालून घेऊ। त्यावर बाजूला काढलेली साय घालून घेऊ। टुटी फ्रुटीने गार्निश करू। ही तयार आहे हातगाड्यावर मिळणारी मलाई लस्सी। आता मिक्सरच्या एका भांड्यात दही घालून त्यात 2 चमचे रोज सिरप घालून घेऊ। मिक्सरमधून थोडंसं फिरवून घेऊया। मिक्सरमध्ये न टाकता ग्लासमध्ये डायरेक्ट रोज सिरप ॲड करून घेऊ शकता। गार्निशिंगसाठी ग्लासला रोज सिरप लावून घेऊया। अशा प्रकारे ही रोज लस्सी तयार आहे। मिक्सरच्या भांड्यात आवडीप्रमाणे पिस्ता घालून घेऊया। पिस्ता साधारण 1 तास भिजवून घेतलेला आहे। त्यात दही घालून घेऊन मिक्सरमधून फिरवून घेऊया। ग्लासमध्ये दुधात भिजवलेले केसर घालून घेऊ। केसरही साधारण 1 ते 1.5 तास भिजवलेले आहे। पिस्ता केसरने गार्निश करून घेऊया। केसर पिस्ता लस्सी तयार आहे। आता बनवूया लहान मुलांची सर्वात आवडीची लस्सी। तुमच्या आवडीप्रमाणे चॉकलेट मेल्ट करून घ्या। ते चॉकलेट मिक्सरच्या भांड्यात घालून घेऊ। त्यात दही घालून मिक्सरमधून फिरवून घेऊया। चॉकलेट सिरपने ग्लास गार्निश करून घेतलेला आहे। गार्निशिंगसाठी चॉकलेट किसून घेऊया। चॉकलेट लस्सी तयार आहे। एक केळी आणि दही मिक्सरमधून फिरवून घेऊया। ही आहे लहान मुलांना आवडणारी दुसरी लस्सी। पिस्ताने गार्निश करून घेऊया। ही तयार आहे बनाना लस्सी। अशा प्रकारे अतिशय सोप्या पद्धतीने आपण लस्सीचे 5 प्रकार बघितले आहेत। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। अशाच नवनवीन रेसिपीसोबत आपण पुन्हा भेटू। तोपर्यंत खात रहा, आनंदी रहा।